नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, अध्यक्ष आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था बुलढाणा. आजच्या महत्त्वाचा विषय असा आहे, एन जी ओ संदर्भातील CSR फंड, डोनेशन व ग्रेंट संदर्भात मी माहिती तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात NGO संस्था काम करतात, परंतु सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, भरपूर NGOचे जे अध्यक्ष यांना डोनेशन CSR फंड संदर्भात ज्ञान हे परिपूर्ण नसल्यामुळे या नवीन संस्था चालकाकडे नवीन संस्थेची CSR फंड डोनेशनच्या माध्यमातून खूप मोठी फसवणूक होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो, माझी संस्था 2016ची रजिस्ट्रेशन झालेली असून याच्यामध्ये डोनेशन CSR फंडमध्ये मी अतोनात प्रयत्न केले, परंतु ज्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी आतापर्यंत प्रयत्न केला या माध्यमातून मला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा फंड मिळाला नाही, CSR फंड मिळाला नाही, डोनेशन मिळाले नाही. आता नवीन एक स्टँड आलेला आहे, TPF फंड, की बा कंपनी आम्ही तुम्हाला फंड देण्यास तयार आहे, तुमच्यावरची 50% अमाऊंट आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 100% पेमेंट देऊ. यासाठी पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, संपूर्ण भारतामध्ये याचे एजंट, त्यांना मीडिया म्हणतो आपण, हे बसलेले आहे. याच्यामध्ये हे जे मगरमच्छ जे लोक हे फक्त संस्थावाल्याला लुटायसाठी हे तयार झालेले आहे. यांनी काही NGOकडे पैसा नाही, तर यांनी असं केलेलं आहे, असं नवीन एक फंड आणलेला आहे की बा तुम्ही बुकिंग द्या, 25 लाख रुपये 30 लाख रुपये बुकिंग द्या, आम्ही तुम्हाला कॅश दाखवू, कंपनी तुम्ही आणा. आणि ज्यावेळेस समोरचा माणूस त्यांना बुकिंग देतो, डोनेशन संदर्भात कंपनी येते बघते, आणि ऐन वेळेवर हे लोक त्यांना कॅश दाखवत नाही. यांचे फक्त तुमचे जे बुकिंगचे पैसे असतात 15 लाख रुपये 25 लाख रुपये, यांच्यावर ते ह्या एजंट लोकांचा डोळा असतो का, तर याच्यावरून कोणाही व्यक्तीची फसवणूक होऊ नये याकरता मित्रांनो सावध राहावे. कुठल्याही डोनेशनच्या आमिषाला बळी पडू नये. डोनेशन जर मिळत असेल, स्वतः कंपनीशी संपर्क साधा किंवा CSRच्या माध्यमातून कंपनीच्या मेल IDवर व्यवस्थित प्रपोजल बनवून कंपनीला सबमिट करा. प्रपोजल सबमिट केल्यानंतर कंपनी तुम्हाला रिप्लाय देईल. त्यांना जर तुमचा प्रपोजल व्यवस्थित वाटला, त्या जर तुमच्या संस्थेला जर CSR फंड देण्यास ते इंटरेस्टिंग असेल, तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल. संपर्क साधल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती त्यांना देणं आहे. तुमचे NGOचे पूर्ण डॉक्युमेंट, प्रोजेक्ट रिपोर्ट, तुम्ही कसं काम करणार, किती दिवसामध्ये करणार, याची संपूर्ण माहिती ते घेणार. हे सर्व तुम्ही व्यवस्थित दिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना हे योग्य वाटेल की बा यास खरंच या NGOला आपण मदत करायला पाहिजे, त्यावेळेस हे स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल. तुमची एक मीटिंग होणार, त्या मीटिंगमध्ये तुम्हाला प्रपोजल मंजूर केल्या जाईल. प्रपोजल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सँक्शन लेटर देण्यात येईल. सँक्शन लेटर मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं प्रपोजल चालू करू शकता. आणि ते प्रपोजल तुम्ही चांगल्या योग्य पद्धतीने जर केलं, तर तीच कंपनी तुम्हाला 3 वर्ष CSRच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करेल. परंतु ह्या सर्व प्रोसेसला तुम्हाला कुठेही पैसे लागत नाही. कुठल्याही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून CSR प्रोजेक्ट टाकू नये. स्वतः प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न केल्यानं 1 वेळाने भेटणार, 2 वेळाने भेटणार, 3 वेळाने भेटणार, पण एक दिवस नक्कीच तुम्हाला CSR फंड मिळेल. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन स्वतःच कुठल्याही NGOच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल, स्वतः प्रयत्न करा. लोकांच्या माध्यमातून अवलंबून राहू नका. चांगल्या पद्धतीनं काम करा. राहिला TPF फंड, ट्रेड प्रॉफिट फंड, या संदर्भात सध्या खूप मोठा ट्रेंड चालू आहे. या ट्रेंडमध्ये भरपूर NGO आले, लाखो करोडो रुपयांना लंबे झालेले आहे. मित्रांनो, ट्रेड प्रॉफिट फंड कंपनी देतात, पण ह्या मोजक्याच कंपन्या आहेत. याच्यासाठी जर तुमच्याकडे स्वतः संपर्क असाल व स्वतःची जर कॅश असेल, तर हे काम तुमचं TPF फंडाचं काम होऊ शकेल. कोण्या मीडियाच्या माध्यमातून कोणाशी संपर्क साधू नये, असे काम कुठं होत नाही. कंपनीला बुकिंग टाकून तुमच्या जवळचे
पैसे फालतू 15 लाख 20 लाख रुपयाचं नुकसान होईल. आणि जे फंडवाले जे असतात त्यांना आपण ब्रोकर म्हणतो. मुंबई पुण्यामध्ये असे ब्रोकर भरपूर बसलेले, असे बसलेले ब्रोकर की तुम्ही म्हणणार नाही की माणसं किंवा बोलताना त्यांचे तुमच्या पोटातलं पाणी हलवून देणारी इमानदारी एवढे दाखवता की स्वामी समर्थाचे भक्त, गजानन महाराजाचे भक्त, बजरंगबलीचे भक्त, महादेवाचे भक्त, हे तुम्हाला असं दाखवणार की खरंच हे तुमचं 100% काम करणार. हे काम फक्त असं करणार की एक वेळा तुम्ही त्यांना बुकिंग संदर्भात 15 ते 25 लाख रुपये त्यांच्या खात्यात दिले. ज्यावेळेस कंपनीत येणार तुमची कंपनी KYC करणार. KYC केल्यानंतर विनाकारण काहीतरी तुम्हाला कारण दाखवून की ते तुमचं काम फेल करण्याचे प्रयत्न करतात. कंपनीला बुकिंग भेटते 15 लाख रुपये, फंडरला बुकिंग भेटते 15 लाख रुपये. हे फंडर लोक सगळ्यात बोगस आहे. याच्यावरती कोणीही NGOने, कोण्याही संस्थेने फंडरवरती कुठल्याही प्रकारचा भरोसा करू नये. मित्रांनो, आज खूप मोठा ट्रेंड झालेला आहे. या लोकांनी करोडो रुपये कमवलेले फंडरने. कुठलाच फंडर हा काम करीत नाही. फंडरचं काम आहे त्याला एका दिवसाचे 15 लाख 20 लाख रुपये भेटतात, तो फक्त तुमचं फेल करण्यासाठी. आणि कंपनीला 15 लाख रुपये भेटतात कंपनी येण्याचे. फंडरने काम नाही केले, कंपनी रिटर्न जाते, पण तुमचं 30 लाख रुपयाचं नुकसान होतं. आणि तुम्ही हे जे 30 लाख रुपये जे संस्थेवाले NGOवाले जे आणता, हे इकून तिकून कर्ज घेऊन किंवा संस्थेचे कमवलेले हिच्यामध्ये संस्थेची परिस्थिती ढासाळली जाते व तुम्ही मानसिक ताणामध्ये जाता. तर मित्रांनो, सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे, कुठल्याही कन्सल्टन्सी व CSR माध्यमातून व डोनेशन संदर्भात या TPF संदर्भात कुठल्याही व्यक्तींना पैसे देऊ नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.